श्री स्वामी समर्थ. हिरण्यगर्भ. कहाणी ब्रह्मांड नायकाची. श्री स्वामी समर्थांची. लेखक सखाराम आठवले. अंतरंग 2. गुराखी मुलाचं पुण्य फळा आलं. ब्रह्ममुहूर्त होता. सूर्यनारायणाला आज उगवण्याची लगबग होती. आज काहीतरी विशेष घडणार होतं. हिमालयातल्या अखंड बर्फवर्षावात योगीराज प्रसन्न चित्तानं एका शिळेवर शांत बसले होते. नजर भ्रूमध्यात केंद्रित होती. ध्यान लागलं होतं. जणू योगीराज सृष्टीशी एकरूप झाले होते. सूर्याची पहिली किरण पहाट ओलांडून योगीराजांच्या पायावर झेपावली. किरणांचा वर्षाव होऊ लागला. पायावरील किरणांच्या उबदारपणामुळे योगीराजांनी आपले अर्धोन्मिलित नेत्र उघडले. एक कृपाकटाक्ष सूर्यनारायणाकडेही टाकला. आज योगीराज स्वतःच निर्मिलेल्या अवनीवर बसून ब्रह्मांडाचं अवलोकन करत होते. सूर्यनारायण धन्य झाले. या परमात्माच्या दर्शनानं हर्षभरित होऊन संबंध हिमालयाचा परिसर त्यांनी आपल्या तेजपुंज किरणांनी सोनेरी करून टाकला. सर्वत्र नारिंगी आणि पिवळसर सूर्यप्रभा फाकली. सुवर्ण सिंहासनावर विश्वसम्राट योगीराज होते. साधारण 2-3 तास हा खेळ चालला होता. सकाळच्या दुसऱ्या प्रहराची सुरुवात झाली. योगीराज उठून उभे राहिले आणि झपाझप पावलं टाकत हिमालयाची दुर्गम पर्वतरांग उतरू लागले. योगीराज जसजसे पुढे जाऊ लागले तसतसे वाटेतील गवत, तरु, लता, वृक्ष, वेली, झाडं आणि पाने देखील त्यांच्या चरणस्पर्शासाठी लवू लागली, झुकू लागली. जणू काही दुतर्फा असलेल्या झाडांची योगीराजांचे प्रथम चरणस्पर्श करण्यासाठी एकमेकांमध्ये हमिकाच लागली होती. वाटेतील खडक दगड देखील योगीराजांच्या स्पर्शानं आपला स्वभाव विसरून मृदू झाले. त्यांच्या पावलांना अलगद झेलू लागले. आता दुसरा प्रहर संपून मध्यान्ह समय झाला. योगीराज हिमालयातील एका पठारावर पोहोचले. एका शिळेवर थोडं विसावले. तिथूनच काही अंतरावर एक तिबेटियन गुराखी मुलगा आपल्या हरवलेल्या शेळ्या शोधत होता. त्याचं लक्ष या तेजपुंज महात्म्याकडे गेलं. तो आपोआपच त्यांच्याकडे आकर्षित झाला. आतापर्यंत त्या गुराखी मुलानं वरच्या दुर्गम हिमालय शिखरावरून उतरून येणाऱ्या कोणाही माणसास पाहिलं नव्हतं. दुर्गम भागातल्या गिरीशिखरावर कडाक्याची थंडी झेलत मेंढपाळाखेरीज येणार तरी कोण? आणि ही तेजस्वी उंच व्यक्ती याआधी वर चढून गेली तरी कधी? या व्यक्तीचं काम तरी काय असावं? विस्मयकारक नजरेनं तो गुराखी त्यांच्याकडे पाहू लागला. योगीराजांनी डोळे उघडून त्या गुराखी मुलाकडे पाहिलं आणि त्याच्या नावानं तिबेटियन भाषेत हाक मारून त्यास जवळ बोलावलं. तो अचंबित होऊन घाबरत घाबरत योगीराजांच्या जवळ आला. योगीराजांना नमस्कार करून हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला. योगीराजांनी आपल्या स्नेहभरीत कृपाकर दृष्टीने त्याच्याकडे पाहून आपला उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला. त्याचं अनंत जन्मीचं पुण्य फळास आल्याचं त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. योगीराजांनी त्या मुलाला विचारलं, माझी तृष्णा शांत करण्यासाठी दूध मिळेल का? मुलानं सांगितलं, माझ्या 2 शेळ्या चरायला गेलेल्या होत्या. त्या या डोंगरात हरवल्या आहेत. गेले 2 दिवस मी त्यांचाच शोध घेत घेत इथवर पोचलो आहे. माझ्या 2 शेळ्या आता माझ्याकडे असत्या तर मी तुम्हाला दूध नक्कीच देऊ शकलो असतो. पण आता तर. योगीराज हसले. त्यांनी हिमालयातल्या कड्याच्या दिशेने तोंड करून एक विशिष्ट अशी शिळ घातली आणि काय चमत्कार, पुढच्या 2-3 मिनिटात दोन्ही शेळ्या बागडत येऊन योगीराजांच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. शेळ्या आणि योगीराजांकडे गुराखी मुलगा अचंबित होऊन पाहतच राहिला. आजच दिसलेले योगीराज, आपल्या हरवलेल्या दोन्ही शेळ्या, योगीराजांची शीळ आणि अचानक पळत पळत आलेल्या शेळ्या, हा काय चमत्कार म्हणायचा? तो पूर्णतः बावचळून गेला. त्यानं परत योगीराजांना प्रणिपात केला. घाईघाईनं त्यानं झाडाच्या पानाचा द्रोण केला. द्रोण भरून शेळीचं दूध काढलं. भक्तियुक्त अंतकरणानं योगीराजांना ते अर्पण केलं आणि पुन्हा हात जोडून नम्रपणे उभा राहिला. ज्यानं सर्व विश्व आणि सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मांडाच्या अधिपतीची तृष्णा शांत करण्याचं परमभाग्य त्या मुलास लाभलं. खरं तर क्षुधा तृष्णेच्या पलीकडे असलेल्या त्या ब्रह्मांड नायकाला दुधाची खरंच काही जरूर होती का? परंतु मानवी देह धारण केलेल्या त्या परब्रह्मानं त्या छोट्या मुलावर कृपा करण्यासाठी निमित्त म्हणून दूध मागितलं आणि आपली तृष्णा शांत केली. त्या गुराखी मुलाचं अनंत जन्माचं पुण्य फळास आलं होतं. त्या बाबड्या निरागस मुलाच्या ते ध्यानीही नव्हतं. अशा तऱ्हेनं पृथ्वी तलावरील पहिला जीव योगीराजांच्या दर्शनानं आणि अगम्य लीलेनं भरून पावला. योगीराजांच्या आशीर्वादानं आज तो कृतार्थ झाला होता. त्रस्त जीवांचे सांत्वन करण्या निमित्त सहज घडले. कृतार्थ करण्या जीव सृष्टीला योगीराज अवतरले. श्री स्वामी समर्थ.